बॉलिशन काय टेन्शन काय 15 मिनिटाचं तुम्हाला जेवढं बोलतात तेवढं बोला. तुम्ही बोलत आहे की सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आता पहा आपली ही जी स्पर्धा आहे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा या स्पर्धेसाठी जे स्पर्धा केलेली आहे योगेश्वरी विठ्ठल मोरासे, विष्णू रामदास खडसे, वैशाली विजय चव्हाण, विशाल लक्ष्मण नंदागडे, सपना सरागे, आकाश उगले, वैष्णवी संतोष सावळे, विशाखा देशपांडे, पार्थ किरे, वैष्णवी आत्रे ही स्पर्धा आहे. आणि काही लोक ईव्हीएमच्या साईडनी बोलणार आहे, काही बॅलेटच्या साईडनी बोलणार आहे. त्यामुळे मी रिक्वेस्ट आहे ईव्हीएम आणि बॅलेट मेंटेन करणार आहे. त्यामुळे सर्व पहिला जो स्पर्धक आहे तो आहे पार्थ चिरे. हा बॅलेटच्या साईडनी बोलणार आहे. पार्थ चिरे. पार्थ चिरे याला मी मंजाराम करते. हॅलो पार्थ एक मिनिट थांब. थोडंसं बस ना, बस तिथे रिलॅक्स बनव. सामान्य माणूस भाकरीसाठी तळमळतो. सामान्य माणूस भाकरीसाठी तळमळतो. हाल वेदना पाहून त्याचा मानसिक जीव करतो. हाल वेदना त्याचा पाहून जीव माझा करतो. ही आजची खरी स्थिती ना. कारण सत्तेत बसलेले आहे पण जनता अजूनही नाखुश आहे. अहो साहेब, नाही मागत मी नोटांची गादी, फक्त एक भाकरी द्यासाठी. नमस्कार, मी पार्थ निगाधनाचे विषय मांडतोय. डायरेक्टेबल हे ईव्हीएम मशीनपेक्षा योग्य. कारण आहे भारत टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल ही इथल्या कायदा व्यवस्थेवर चालणाऱ्या अनेक महापुरुषांचा जन्मदाता असलेल्या भारत देशाच्या निवडणुकांची महती. पण आजची स्थिती काय? मागावे तर मानायला तयार नाही. बॅलेटची गरज आमची जाणायला तयार नाही. लढावं म्हटलं तर दाखल होतो गुन्हा. लढावं म्हटलं तर दाखल होतो गुन्हा. भीत राहिलो तर काळ येईल जुना. संग्रामध्ये त्यांचा एका काळानुसार बसू आपण गप्प, पण तसं नाही. जर का आपण एकत्र आलो तर कारभार होईल यांचा ठप्प. खरंच आहे, एकत्र यायलाच हवा आणि कारभार ठप्प करायलाच हवा. कारण इथे निवडणूक प्रक्रिया इंडिया हा कायमच लोकशाहीवर चालणारा देश म्हणजेच काय डेमोक्रॅटिक कंट्री म्हणून ओळखला जातो. इथची निवडणूक प्रक्रिया ही तशी. पूर्वी इथे बॅलेट पेपरवर निवडणूक व्हायची. पण म्हणजेच काय एका मताला एक किंमत. पण काही काळानुसार कोणत्या तरी साहेबांनी येऊन ईव्हीएम इतर देशांना भारतासोबत सामना करण्यासाठी ईव्हीएम आणण्यात आली. म्हणजेच काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणण्यात आली पण त्या साहेबांनी कदाचित भारताचा आणि इतर देशांची तफावत जाणून घेतली की नाही याची शंका पडते. इतर देशांनी भारताची तफावत घेतली काय तर तिथला तरुण हा प्रेझेंटेशन घेऊन प्रमोशनसाठी फिरतो, तर आमचा तरुण अजूनही रिझ्यूम घेऊन कंपनीत वॅकन्सीसाठी फिरतो. तिथल्या शेतकऱ्याला वाटलं विमानात फिरावं
बाईकची तिकीट बुक करतो, आमचा शेतकरी मात्र स्वप्न बुक करतो. तिथला शेतकऱ्याची शेती डिजिटल आहे, आमचा पीक पेरा तर डिजिटल झाला, मात्र माती वेदना अजूनही रुजल्या आहे. हे हा झाला देखील ह्या झाल्या देशांचे दबाव. पण निवडणूक आम्ही सुद्धा पेंटेक्सच्या दागिन्याप्रमाणे लकाकी दिसली तोपर्यंत मॉडर्न वोटिंग आधुनिक पद्धतीची वोटिंग म्हणून ईव्हीएम मशीनला स्वीकारलं. पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर आलं, आता खरं रूप म्हणजे काय ते आपलं मत नेमकं आपण ज्याला दिलं त्यालाच जातोय का? हॅकिंग आणि टॅम्परिंग होत नाही कशावरून? शेवटी ते मानवनिर्मित यंत्र आहे आणि माणूसात चुकीचा पुतळ्यापेक्षा घोटाळ्याचा पुतळा जास्त. कारण माणसाच्या मनात नेहमी कायम कुठले ना कुठले घोटाळे सुरू असतात. त्याच्यामुळे बॅलेट पेपर ही पद्धत कितपत जरी असली तरी बॅलेट पेपर हीच लागू झाली पाहिजे. एक प्रसिद्ध म्हण आहे, दाल में कुछ काला है नहीं कुछ स्वाद, तो जबरदस्ती ईवीएम को क्यों काला है? एक सर्वात मोठा दुष्परिणाम या ईव्हीएम मशीनचा म्हणजे काय? तर आपण कुठलं मत आपल्या नेमकं त्यालाच केलं का? कारण साधा प्रश्न आहे, 90 मतदार असेल, 181 वोट येत असेल तर इथे मात्र शंका उभी होणार. आणि आपण कुठल्याही पद्धतीने हे राज्य आदर्श ठरवित आहे, तर मग आदर्श राज्यात रयतेचा शब्द हा माउंट एव्हरेस्टवर असतो. मग का टाळला जातोय? आणि हल्लीचीच गोष्ट का, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन कोणाच्या गाडीत तर कोणाच्या कुठे झाडाला लटकून सापडल्या, तर तेव्हा मीडियाकडून तशी ही बातमी वंचितच राहील. आमची मीडिया याच्या मागे ईडी, त्याच्या मागे सीडी, पण खरी जी बातमी आहे ती कधी दाखवतच नाही. तेव्हा शंका येते. म्हणूनच जर का कुठला स्वार्थ नाही तर मग ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपर आणायला का तयार नाही? तुम्ही आदर्श राज्यकर्ते आहात, मग जनतेचं मत घ्या ना. जनतेचं मत का कशाला त्यांच्या मागे सीडी आणि ईडी लावता? नाही का म्हणायचं, जर का मतदारांच्या मनात तुम्ही नसाल आणि जर का सरकार प्रस्थापित होत असेल तर नाही का म्हणायचं स्वयंघोषित आदर्श राज्यकर्ते? कारण आहे, कारण पेट्रोल 5 रुपयांनी वाढते आणि घटते ते 100 रुपयांनी. सोने महाग झाले तर विस्तार साहजिक म्हणून विस्तार दिला जातो आणि पांढरे सोने 12,000 गेले तर विक्रम दिला जातो. आणि ते एखादा साधा सरपंच जरी झाला तरी दारात कार लावून बसतो, मात्र शेतकरी आमचा दिव्याचाच संसार बसतो. वर्ष दिव्याचाच संसार करत बसतो. त्या दिव्याचा कधी लाईट होत नाही. साहेब आश्वासन दिलाय, कधी कॉलर टाईट होत नाही, कधी कॉलर टाईट होत नाही. त्या आश्वासनाला आचरणात आणलं पाहिजे आणि म्हणूनच आज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण समता, समान हक्क याचं संक्षिप्त रूप म्हणजे संविधान आणि याचा अभ्यास झालाच पाहिजे. अन्याय तले दबा हो गए, अन्याय तले दबा हो गए, अब मुझे है किसी की तलाश, अब मुझे है किसी की तलाश. का भीमराव अगर पैदा हुए आज तो काश, भीमराव अगर पैदा हो जाए आज तो काश. खऱ्या अर्थाने खरंच या भारताला परत एकदा बॅलेटची गरज आहे आणि आता अजूनही उशीर झाला नाही. आपल्याला समजलं पाहिजे निवडणूक प्रक्रिया का आणि ईव्हीएम का नको. म्हणतात ईव्हीएम वेळ वाचवते, पण तसं नाही. एका ठिकाणी बॅलेट पेपरचा निकाल 4 ते 5 दिवसात लागला होता, तर एकीकडे ईव्हीएमचा निकाल हा 24 ते 25 दिवसात लागला. ईव्हीएम घोटाळा करू शकत नाही असा त्या सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. पण हॅकिंग ही होणं शक्य नाही, पण टॅम्परिंग म्हणजे काय, आतल्या घोटाळा हे होणं त्या मशीनमध्ये शक्य आहे. आज जे सत्ता प्रस्थापित करून आहे ते त्यावेळी डेमोक्रेसी ऍक्ट रुल्स नावाची बोट घेऊन ईव्हीएम मशीनला विरोध करतात आणि आज तेच दावा करतात की ईव्हीएम मशीन ही योग्य आहे. ईव्हीएम मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा करता येत नाही आणि स्वतः खुद्द अनेक पक्षांनी ईव्हीएम ला विरोध करत बॅलेट पेपरची मागणी केली, जनतेने सुद्धा केली, तरी सुद्धा का होत नाही हा प्रश्न अजूनही निर्मितच आहे. त्यांना म्हटलं पेट्रोलचे भाव वाढले, प्रदूषण वाढलं म्हणे, जनता सायकलवर आली पाहिजे. म्हणजे काय भेटू? तर मग आता जाता मी एकच प्रश्न विचारतो, ईव्हीएम मशीन बंद न करण्यामागे आपल्या हेतू आहे का? धन्यवाद.
समाजाचा
यानंतर स्पर्धक आहे विशाल देशपांडे EVM. देशपांडे मूळ मुद्दा आहेच नाही की EVM की बॅलेट पेपर. मूळ मुद्दा हा आहे की भ्रष्टाचार होत कुठे आहे. शेतकरी मनमार करतो आणि कष्ट करतो आणि तो रात्रंदिवस कष्ट करून तो त्याचा माल घेऊन जातो शेतीमध्ये विकण्यासाठी. आणि विकून तो विकण्यासाठी गेल्यानंतर तिथे त्याला भावाची किंमत मिळते. किती? 2 पैसे. तो कष्ट करतो, लगाटे करतो. त्याचे स्वप्न हे आहे की त्याला मिळालं पाहिजे खूप सारं, पण त्याला मिळत नाही. भ्रष्टाचार होत कुठे आहे. आपण निवडून दिलेले लोक जे जनता आहे, आपण जे निवडून देता व्यक्ती तो किती टक्के आपल्या बाजूने तिथे मत मारत आहे. EVM आणि बॅलेट पेपर हा मुद्दा आहेच नाही मुळात. मुद्दा हा आहे की आपले मत जे आपण ज्या व्यक्तीला आपण निवडून दिला आहे तो किती टक्के भ्रष्टाचार करतो आणि किती टक्के तो चांगल्या लोकांनी आहे. व्यक्ती तो कोणत्या मशीन असो की हे असो, पेपर असो की हे असो, मशीन असो, तो कुठल्या बाजूने आपला मत मारत आहे त्याच्यावर आपले हे आहे. माणूस हा मागचा ज्यावेळेस असं म्हटलं जाते की लहान बाळ हे मातीचं गोडं राहते. त्याच्यावर जसे संस्कार पडेल तसा तो घडेल. लहान म्हणजे त्याला जर म्हटलं बाबू तू डॉक्टर होणार आहे आणि तू डॉक्टरच होणार आहे. लहानपणापासून त्याला तसं सांगितलं गेलं तर तो डॉक्टरच होतो. कारण तसा दृष्टिकोन त्याच्यामध्ये त्याच्या रूढ केलेला आहे. EVM म्हणजे आपला आपण जर निगेटिव्हिटी पाहिली त्याच्याकडे तर आपण आपला दृष्टिकोन तसाच राहणार ना. नाण्याला जसं 2 बाजू असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्या पद्धतीने आपण तसा विचार केला पाहिजे ना. EVM म्हणजे का वाईट आहे, कशा पद्धतीने आपण म्हणतो की EVM म्हणजे वाईट आहे. त्यामध्ये काम करणारा व्यक्ती हा वाईट असतो. मशीन कुठल्याच बाजूने वाईट नसतो. आणि तो आपण ज्या पद्धतीनं त्याच्यावर हे पाहतो की आपण ती एक बहिणाबाई चौधरीची कविता आहे. त्यांनी सांगतात, अरे संसार संसार जसा कागद सुधारला आणि हाताला चटके म्हणून मिळते कागद. म्हणजे ज्यावेळेस आपल्या हाताला चटके मिळते त्यावेळेस आपल्याला पोळी एखाद्याला आपण शिकत नाही ना पोळी करायचं. आणि त्याचप्रमाणे EVM मशीन आहे ते दोष, कोणमध्ये दोष नाही आहे. पण आपण प्रत्येक गोष्टीला जर नेगेटिव्ह म्हणजे पाहतो म्हटलं तर चालत नाही ना. तसं तर आपल्याकडे टीव्ही पण आहे, रेडिओ आहे, फोन आहे, कोणता पण उपयोग होतोच ना. EVM मशीनद्वारे आपल्याला काही वाचतो वाचलाच, पण काहीतरी असं काहीतरी त्याचा फायदा असेल ना. प्रत्येक बाजूने आपण सकारात्मक बाजू सुद्धा पाहायला पाहिजे. निगेटिव्ह विचार नाही. एकपेक्षा युग आहे संगणकाचं युग आहे. आणि संगणकाच्या युगामध्ये आपण कुठेतरी आपण विज्ञानाला चालना दिली पाहिजे. त्याद्वारे आपण काहीतरी त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. वाईट हे काहीच नसते. EVM मशीन पण नसतो आणि वाईट हे बॅलेट पेपर पण नाही आहे. यानंतरचं स्पर्धक विशाल लक्ष्मण नंदारो बॅलेट. मॅडम नाव विशाल देशपांडे. कोणाचं हो आहे ना. नाही नाही मी पैसे पाठवतो मी तयार करतो. हे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना इथे. नेटवर्क प्रॉब्लेम काय नाही. आवाज येत नाही.
विशाल लक्ष्मण मंत्रालय. स्वतंत्र देशातील गुलामीच्या मानसिकतेत जगणाऱ्या माझ्या देशवासियांनो, स्वातंत्र्याचा सूर्य आता गुलामीच्या आणि हुकुमशाहीच्या अंधारात मावळत चालला आहे. मग माणसामध्ये भेद करणारी व्यवस्था निर्माण झाली असून त्या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये माणूस आता दडपून लागला आहे. त्या पिंजऱ्याच्या भोवती लोकांनी सरावाच्या ठिकाणी ठेवली जात आहे अविष्कृत परंपरांची कधी सुटणारी करणे आणि जाती धर्माच्या नावाखाली पेरला जाणारा कट्टरतावाद या देशाला लुटाऱ्यांचा राष्ट्रवाद. माणसामध्ये भेद करणारी व्यवस्था निर्माण झाली असून आता बहुजनांच्या शिक्षणासाठी काढला जातो तुगलकी जिहाद आणि प्रबोधकांवरती काढले जातात पीसीआर. मग कपड्यापासून तर खाण्यापर्यंत मंदिराच्या प्रार्थनेपासून तर पवित्र प्रेमापर्यंत लागली जाते आचारसंहिताची यादी. आणि मग भारत मातेलाही समजून आता फक्त माती. अशा भयावह परिस्थितीमध्ये युवकांनी भूमिका घ्यायची का नाही? या देशाच्या लोकशाहीच्या चळवळीत सामील व्हायचं का नाही? या देशाच्या मतदान प्रणालीच्या विरोधात बोलायचं का नाही? हा संकट निर्माण झाला आहे. कारण आता या प्रवाहाबरोबर चला नाहीतर खुदकुशी करा असा अलिखित नियम तरुणांनी आपल्या हिंदूमध्ये घडवून ठेवला आहे. त्यांना माहिती आहे या व्यवस्थेकडे आमचा सगळा काय आवडला. हे किती चालू शकतात, किती बोलू शकतात, यांच्या विचारांची किती आहे लहानता, यांच्या विद्रोहाची किती आहे लहानता, हे कोणत्या दिशेने करू शकतात आक्रमण आणि गर्दीच्या चेहऱ्याचे किती वेळा करू शकतो यांचा हात हे सगळं या व्यवस्थेने करून ठेवलाय पाठ. म्हणून की काय आता खचून न जाता मागे न येता यांच्या द्वेषाच्या नजरेला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यांच्या आग ओढणाऱ्या हुकूम सोडणाऱ्या आवाजाच्या विरोधात मला उभं राहायचं आहे. त्यांच्या बुलेट समोर स्वतःची ढाल करून उभी राहायची आहे. कारण मला आता लोकशाहीसाठी चळवळ करायची आहे. तेव्हा माझ्यासह या लोकशाहीच्या चळवळीत सामील असणाऱ्या तमाम बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. मी स्पर्धक विशाल लक्ष्मण मंत्रालय जिल्हा अकोला विषय बोलतो आहे. सभागृहाने दिलेला विषय बॅलेट की ईव्हीएम मशीन या मतपत्रिकेच्या बाजूने मी माझा विचार मांडणार आहे. मी कोणतेही कोटेशन न वापरता प्रस्तुत विषयावरती येतो. महोदय काही उदाहरणावरून तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करणार आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकी होत्या. निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावरती गृहस्थ केले. गृहस्थांनी केल्यानंतर हत्तीच्या चिन्हावर बटन दाबला. लाईट मात्र कमळाचा लागला. घटना क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला. एक तरुण त्या मतदान केंद्रावरती जातो, नारळचं बटन दाबतो, पण उजेड मात्र कमळावरती यायला लागतो. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याचं काम कलेक्टरने केलं. मला प्रश्न विचारायचा आहे, अधिकाऱ्याला निलंबित करण्यापेक्षा या देशाच्या ईव्हीएम मशीनला का तुम्ही निलंबित केलं नाही? घटना क्रमांक 3 या देशामध्ये असणाऱ्या सिमला सारख्या ठिकाणी अमित चव्हाण नावाचा तरुण आहे. त्या तरुणाने एका निवडणूक अधिकाऱ्याकडनं ईव्हीएम मशीनला हॅक केलं आणि याच्यानंतर उमेदवाराकडून पैसे घेतले, रंगेहात पकडला गेला. त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. घटना क्रमांक 5 आमच्या देशाच्या संसदेमध्ये आपल्या राजकीय पक्षाने ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मत वाढवू शकतात, कमी करू शकतात हे दाखवून दिलं. या 5ही घटनाच्या माध्यमातून महोदय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे यंत्र आहे. या यंत्राला माणसाने बनवलंय. आपण त्याच्यावरती ताबा मिळवू शकतो. हे यंत्र या मतदान प्रक्रियेमध्ये अडचण आणू शकते. या यंत्राच्या माध्यमातून त्याला मॅनिप्युलेट करून मतं वाढवूही शकतो, कमीही करू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 25 मे 1956 रोजी व्हॉइस ऑफ अमेरिका नावाच्या व्हिडिओ चॅनलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलाखतदारांनी प्रश्न केला की व्हॉट इज अ डेमोक्रेसी. तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते, डेमोक्रेसी इज द असोसिएट मोड ऑफ लिव्हिंग. म्हणजे ती सहजीवनाने जगण्याची पद्धत आहे. ती पद्धत मात्र आमच्या देशामध्ये अजूनही विकसित झालेली नाही. कारण की आमच्या देशामध्ये निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हा आम्हाला धार्मिक मुद्द्यांमध्ये देशामध्ये असलेला सर्जिकल स्ट्राईक, एनआरसी, सीएए, मंदिर वही बनाएंगे अशा माध्यमातून धार्मिक मुद्द्यांमध्ये गुंतवून स्वतःच्या सत्तेची पोळी भाजवण्याचं काम केले जाते. आणि म्हणूनच की काय आमच्या देशामध्ये असणारी सहजीवनाची पद्धतच उरली की नाही हा प्रश्न पडतो. भारतीय संविधानाच्या 324 कलमानुसार या देशात निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलं. या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निपक्षपणे भयमुक्त निवडणूक घेण्याचा अधिकार देण्यात आला. त्यांचं ध्येय होतं की भयमुक्तपणे निपक्षपणे आम्ही निवडणुका घेऊ. पण या देशाचा निवडणूक आयोग हे एखाद्या विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधलं जात आहे का हा माझा सवाल आहे. आणि ते कुठल्या तरी भयामध्ये या देशात निवडणूक घेत आहे का हा पडलेला प्रश्न आहे. मुळामध्ये देशाचे नेते स्वामी सुब्रमण्यम यांनी जपानच्या अधिकाऱ्याला प्रश्न केला की आमच्या देशामध्ये जी ईव्हीएम मशीन आम्ही वापरतो त्याच्यामध्ये जी चिप असते ती चिप जपान बनवते. त्या जपानच्या अधिकाऱ्याला प्रश्न केला, अरे आमच्या ईव्हीएम मशीनची चिप तुम्ही बनवता, तुम्ही ईव्हीएम मशीनचा वापर का करत नाही? त्या अधिकाऱ्याने सुंदर उत्तर दिलं सर. तो अधिकारी म्हणायला लागला की अजूनही आमचा बॅलेट पेपरवरचा विश्वास उडाला नाही.
म्हणून आम्ही कोणतीच मशीन वापरत नाही. मुळामध्ये त्यांनी दाखवलेला बॅलेट पेपरवरचा विश्वास आमच्या देशामध्ये असलेला ईव्हीएम मशीनवरचा अविश्वास आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एकंदरीतच काय, या देशातला निवडणूक आयोग जनतेचा कौल घेत नाही, या देशातला निवडणूक आयोग विरोधी पक्षाचा कौल घेत नाही आणि स्वतःची मनमानी करायला लागते. म्हणून या निवडणूक आयोगावर आपण ताशेरे उठले पाहिजे. मला या निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारायचा आहे. या देशामध्ये 25 मे 2017 रोजी पुण्यामध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या पक्षीय बैठकामध्ये लक्ष्मण माने म्हणायला लागले की या देशातला निवडणूक आयोग या देशातल्या सामान्य नागरिकांना लोकशाहीच्या या चळवळीमध्ये सामील का करून घेत नाही, आमचा कौल तुम्ही जाणून का घेत नाही, आणि असं नसेल तर तुमच्या ईएमचा आम्ही विरोध करतो. वॉल्टर बॅगॉट हे जगप्रसिद्ध विचारवंत आहे. हे वॉल्टर बॅगॉट लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतात, चर्चेतून चालणारं शासन पद्धती म्हणजे लोकशाही. मुळामध्ये मला सांगायचं आहे, आमच्या देशामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होत नाही. वायफळ धार्मिक चर्चा कॅमेराच्या केंद्रस्थानी होतात आणि ज्या चर्चा महत्वाच्या असतात त्यांना शासनामध्ये जराही जागा नाही. म्हणूनच की काय, आमचं शासन हे चर्चेवर चालत नाही. म्हणून आमच्या देशाची लोकशाही ही हुकुमशाहीकडे प्रधारपण होते आहे का, हा मुळामध्ये प्रश्न आहे. देशामधले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष असे 17 पक्ष एकत्रित आले आणि या ईव्हीएमच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेले. हायकोर्ट म्हणायला लागलं की जर आम्हाला ईव्हीएम पाहिजे नसेल तर आम्ही व्हीव्हीपॅटचा वापर तुम्ही करू शकता. व्हीव्हीपॅट म्हणजे काय, तर ज्या वेळेला आम्ही एखाद्या ईव्हीएमचं बटन दाबलं, जे काही चिन्ह असेल ते त्या चिठ्ठीवरती ती चिठ्ठी आम्हाला व्हीव्हीपॅट मध्ये दिसेल आणि नंतर जर कोणी शंका दर्शवली तर आम्ही त्याची मतमोजणी करू. पण ते देखील पर्याय आमच्या देशामध्ये वापरला गेला नाही. मुळामध्ये मला सांगायचं असं आहे सर की या देशामध्ये जनतेचा कौल घेतला जात नाही. म्हणजे या देशामध्ये आजही मतपत्रिकेवरचा असणारा विश्वास हा आमचा कायम आहे. तरी सुद्धा आमचा विचार या देशाचा निवडणूक आयोग करत नाही. 2019 साली या निवडणूक आयोगाने केलं काय, तर या निवडणूक आयोगाने स्वतःच्या सोशल मीडियाचा कॉन्ट्रॅक्ट हा बीजेपीच्या असणाऱ्या युवा कार्यकर्त्याला दिला, जो तिथल्या आयटी सेलचा प्रमुख होता. मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही निपक्षपातीपणे निवडणूक घेता, मग एखाद्या विशिष्ट पक्षाला तुमच्या सोशल मीडियाचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देऊ कसे शकता? हा आमच्या देशामध्ये असणारा भवितव्याचा प्रश्न तुम्ही सांभाळणार नाही का? ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यवतमाळच्या भूमीमध्ये दिग्रसमध्ये जेव्हा सभा घेतात तेव्हा म्हणायला लागतात की या देशामध्ये जर आम्ही सत्तेवर आलो तर या देशातला निवडणूक आयोग हे जैलामध्ये असेल. ही भूमिका बाळासाहेबांना का घ्यावीशी वाटते याचा विचार तुम्ही करणार नाही का? आमच्या देशामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर होत असताना सगळेजण त्या बाजूने आपलं मत मांडताना दिसतात, परंतु जो पक्ष आमच्या देशामध्ये अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहिला तो आता सत्तेच्या बाहेर गेला, तो देखील याचा विरोध काय, त्याचा विचार का करत नाही? एक साधा अकाउंट घ्या ना सर, आमचं फेसबुकचं अकाउंट हॅक होतं, इंस्टाग्राम, युट्यूब हॅक होतं, आमच्या अकाउंटचे पैसे कोणीही काढू शकतं, एटीएमचे मशीन हॅक होते, मग ही मशीन हॅक होऊ शकत नाही का? हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. कोरोनाच्या कालखंडामध्ये सर आम्ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली वापर केला. हा विद्यार्थी जो कोरोनाच्या अगोदर 35% कसा बसा पास व्हायचा, हा कोरोनाच्या काळामध्ये 95% पास व्हायला लागला. मला विचार पडला, कोरोनामध्ये त्याने असा कोणता अभ्यास केला, त्याची गुणवत्ता अशी कोणती वाढली की तो 95% गेला? नाही सर, त्याची गुणवत्ता वाढली नाही, तर त्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये चिटिंग करण्याची, कॉपी करण्याची नवीन पद्धत शोधून काढली. मला वाटतं या आमच्या देशामध्ये देखील असंच झालंय. मतपत्रिका हटवून आम्ही सत्तेत येत नाही, आम्हाला कमी मत मिळतात म्हणून ईएमपीचा वापर करायचा, त्याला मॅनिप्युलेट करायचं आणि नंतर मग आम्ही या ठिकाणी ईव्हीएम मधून सत्तेमध्ये येतो. हा मुळात प्रश्न आहे सर. मुळामध्ये विरोधी नेहमी म्हणत असतात की वेळ वाचला, पैसा वाचला. ठीक आहे, मान्य आहे, तुमचा वेळ तुम्ही वाचवला, पैसा वाचवला, एक प्रश्नाचं उत्तर द्या ना. मध्यंतरी गोव्यामध्ये निवडणुका झाल्या, त्या गोव्यामध्ये निवडणूक 5 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक झाल्या, 6 टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात आल्या. आणि ज्या ईएमव्ही मशीनचा वापर जलद गतीने व्हायला पाहिजे होता ते छोट्याशा गोव्यासारख्या राज्यामध्ये का बरं, गोव्यासारख्या राज्यामध्ये का बरं 5 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या, एका टप्प्यात का घेण्यात आले नाही? आमचा वेळ कुठे वाचला? जेवढा वेळ बॅलेट पेपरला लागतो तेवढाच वेळ ईव्हीएम मशीनला लागत असेल तर मग आमचा ईव्हीएम मशीन वापरण्याचा उपाय तरी काय? हा तुम्ही प्रश्न लक्षात घेतला पाहिजे. नेहमी म्हटलं जातं बॅलेट पेपर आहे, कागद आहे, निसर्गाला हानी होते, झाड तोड केले जाते. मला सांगायचं आहे, या देशामध्ये भूमी अधिग्रहण कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हटवायच्या, त्यांची झाड तोड करायची आणि त्यात माझ्या काळ्या आयुष्या गर्भाशयावरती जळजळे डांबर टाकण्याचं काम याच देशाच्या सत्तेने केलेलं आहे. एवढंच नाही, विलेज हाऊस, फार्म हाऊस आणि फॉरेस्ट हाऊसच्या नावाखाली किती झाडाच्या कत्तली आम्ही केल्या, मग ते पेपर नाही का? एवढं काय, सध्या निसर्गाचं संतुलन ढासळते म्हणून बंदी बंद केली.
त्या ठिकाणी कागदाची पिशवी आलीच की. या देशातले वृत्त पेपर, नोटबुक, रजिस्टर हे सगळे कागदच आहेत की. त्यानं तुमचं नियोजन ढासळत नाही का? निसर्गाची अवस्था ढासळत नाही का? मग बॅलेट पेपरच कसं काय? एक गोष्ट लक्षात घ्या सर, ज्या ठिकाणी आम्ही विरोध करण्याला तांत्रिक मुद्दे नसतात ना, त्या ठिकाणी काहीही लावायचं आणि आपलं खरं करून सांगायचं, ही पद्धत आता बंद केली पाहिजे. सरते शेवटी विषयाचा शेवटाकडे एवढंच म्हणणार आहे की या देशामध्ये असणारे ईव्हीएम मशीन ही आमच्या लोकशाहीला घातक आहे. आमची लोकशाही जनमताचा कौल घेते, आमची लोकशाही बहुमताचा कौल घेते. हा बहुमताचा जनमताचा कौल या निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे, या देशाच्या प्रस्थापिताने घ्यायला पाहिजे. तो घ्यावा हा विचार या ठिकाणी मांडतो आणि सरते शेवटी एवढंच म्हणेल की सारा अंधाराचं प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधाराचं प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावा पंचप्राण. मनपूर्वक धन्यवाद. यानंतरचे स्पर्धक आहे वैष्णवी संतोष अगोले, ईव्हीएम. वैष्णवी. सुरुवातीला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु तो आता मतपेटीतून जन्माला येतो आणि याच मतपेटीला भरण्याचं काम बॅलेट पेपरच्या माध्यमातून इथली जनता करत असते. याच बॅलेट पेपरच्या माध्यमातून ज्या वेळेला इथली मतपेटी भरली जाते त्यावेळेला घडणारे ज्या गैरप्रकार आहेत त्या गैरप्रकारातली एक घटना मला तुमच्या डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं वाटायला लागतं. सातारा जिल्ह्यातील नवलवाडी येथे विधानसभा 2019च्या निवडणुकीत नवलवाडी या गावी तेथील महायुतीला कुठलंही बटन, ईव्हीएमचं कुठलंही बटन दाबलं तर सगळे मतं ही महायुतीला जातात असा आरोप तेथील मतदार प्रतिनिधी करायला लागतात. याच गोष्टीची कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता ही बातमी टीव्हीवरती झळकायला लागते. त्यावेळेला तेथील त्या बूथवरती केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहत असलेले प्राध्यापक सुनील दळवी सांगतात की नवलेवाडी एकूण मतदार हे 315 आहेत, मग त्यातील 217 मतं ही राष्ट्रवादीला गेली तर 98 मतं ही शिवसेनेला गेली आणि यावरून सगळी मतं ही महायुतीलाच कशी काय जाऊ शकतात आणि हा आरोप त्या ठिकाणी खोटा ठरायला लागतो. म्हणजे एकंदरीतच काय तर आजच्या काळात येथील उमेदवार साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टीचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी दोष मात्र ईव्हीएम मशीनला देतात. तेव्हा मला असं वाटतं की ईव्हीएम मशीन विचारे त्याचा काय दोष, अग्नी परीक्षा दिली तरी त्याच्यावरचा दाब पुसला जात नाही आणि अपयश झाकवायला पुन्हा मिळेल तेच कारण या ईव्हीएम मशीनवरती फुटे खापर फुटे निष्कारण, ईव्हीएम मशीनवरती खापर फुटे निष्कारण. तेव्हा याच विषयावरती बोलण्यासाठी नमस्कार, मी कुमारी वैष्णवी संतोष खगोले, ईव्हीएम की बॅलेट आणि भला मोठा प्रश्नार्थक चिन्ह, याच प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर आपल्या समोर घेऊन विषय मांडत आहे ईव्हीएम. महोदय, तुमच्या आमच्या हातामध्ये विकासाचं एक शस्त्र असतं आणि ते शस्त्र जर कुठलं असेल तर ते मतदानाचं शस्त्र आहे. भारतीय संविधानातील कलम 326 नुसार या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे या देशातील अदानी अंबानीला जो एका मताचा अधिकार आहे तोच अधिकार या देशातील गोरगरीब सामान्य जनतेला देखील आहे. मग ज्या वेळेला बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान केलं जातं त्यावेळेला अनेक गैरप्रकार घडतात, अनेक अडचणी निर्माण
मशीनबद्दल अफवा पसरत असू तर ते लोक मला सुशिक्षित अडाणी आहेत की काय असा प्रश्नही पडायला लागतो. मग आमच्या देशामध्ये एक प्रतिस्पर्धी इथे येऊन बोलून गेला की ही ईव्हीएम मशीन जपान, अमेरिका यासारख्या देशांमध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान होतं, तर त्यांच्या आणि आपल्या ईव्हीएम मशीन बनवण्याची जी तांत्रिक पद्धती आहे ती खूप वेगळी आहे. आणि भारतामध्ये ज्या प्रकारे ईव्हीएम मशीनला सुरक्षितता, पारदर्शकता आणि ज्या पद्धतीने तिची काळजी घेतली जाते ती काळजी त्या देशामध्ये घेताना दिसून येत नाही. आणि म्हणून ईव्हीएम मशीन हे हॅक होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. मग आमच्या देशात ज्या निवडणूक आहेत त्या निपक्ष आणि स्वतंत्रपणे पार पडल्या पाहिजे. परंतु बॅलेट पेपरच्या माध्यमातून जर का मतदान झालं तर इथे भययुक्त वातावरण निर्माण होईल, कर्मचाऱ्यांवरची जबाबदारी वाढेल आणि म्हणून मतदान हे ईव्हीएम मशीनवरती झालं पाहिजे. आज देशामध्ये पारदर्शक पद्धतीने पार पडणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये संशय निर्माण करण्याचं काम आणि ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनात भ्रम करण्याचं काम तेच लोक करतात ज्यांचा लोकशाही आणि संविधानावर विश्वास नाही. मग जे लोक म्हणतात की ईव्हीएम धोक्याचा आहे तर त्यांचा लोकशाही, संविधानावर विश्वास आहे की नाही असाही प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटतो. भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही व्यवस्था राबवण्यात भारताचा दुर्दैवानं 52वा क्रमांक लागतो. मग आम्हाला लोकशाही म्हणजे काय हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. तर जिथं प्रत्येकाच्या मताने निर्णय घेतला जातो ती पद्धत म्हणजे लोकशाही. मग या लोकशाहीला जर आम्हाला बळकट करायचं असेल तर आम्हाला मतदान योग्य प्रकारे करावे लागेल. BBC न्यूजने 2019 मध्ये प्रसारित केलेल्या माहितीनुसार महोदय आमच्या देशामध्ये जवळपास 2000 राजकीय पक्ष आणि 80 कोटी मतदार आहेत. आणि मग इतक्या प्रचंड अशा पसाऱ्यात निवडणूक प्रक्रिया ही गुंतागुंतीच्या भरात चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मतदान हा केंद्रस्थानी असून मतांचं पावित्र्य राखणं ही सगळ्यात संवेदनशील गोष्ट आहे. मग हे मतांचं पावित्र्य जर आम्ही राखू कशा पद्धतीने राखू शकतो तर त्यासाठी आम्हाला ईव्हीएम मतदानासाठी वापरावी लागेल. मग आम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे तर या ईव्हीएम मशीन बद्दल लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. त्यासाठी त्यांना बेसिक एज्युकेशन दिली पाहिजे. खरं तर फसवण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये नसते तेच लोक या ईव्हीएम मशीनवरती खापर फोडतात. म्हणून मला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला जर इथल्या लोकशाहीला बळकट करायचं असेल तर भयमुक्त आणि पारदर्शी निवडणुका कशा प्रकारे घेता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच आपण इथल्या लोकशाहीला, संविधानाला वाचवू शकू आणि आपण त्या सगळ्या आपण वाचवा एवढाच असावा. आणि शेवटी इतकं की है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात करे, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात करे, लावण्या तुझी पैते काळजाची बात कर, लावण्या तुझी पैते काळजाची बात कर. मनपूर्वक धन्यवाद. यानंतरची स्पर्धक आहे वैशाली विजय चव्हाण, बालेर. कुछ लोग यहाँ ईवीएम के फायदे गिना रहे हैं. कुछ लोग यहाँ ईवीएम के फायदे गिना रहे हैं. लोकतंत्र जो मानवीय मूल्यों पर आधारित है, लोकतंत्र जो मानवीय मूल्यों पर आधारित है उसे इलेक्ट्रॉनिक बना रहे हैं. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी व सन्माननीय परीक्षक व वादविवाद स्पर्धेसाठी जमलेल्या सर्वांना माझा नमस्कार. मी वैशाली विजय चव्हाण, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थिनी असून आजचा जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे ईवीएम की बैलेट पेपर. तर मी बैलेट पेपर वापरण्याच्या बाजूने बोलणार आहे. वो कहते हैं ना, अगर मशीन को जंग लग जाए तो पुर्जे शोर करते हैं. अगर मशीन को जंग लग जाए तो पुर्जे शोर करते हैं और अगर इंसान की अक्ल को जंग लग जाए तो जुबान शोर करती है. अगर इंसान की अक्ल को जंग लग जाए तो जुबान शोर करती है. असं म्हणतात की ग्रीक नगर राज्यामध्ये लोकशाही उदयास आली. त्यावेळी लोकशाहीचे स्वरूप हे प्राथमिक होते. काहीच लोकांना नागरिक म्हणून मान्यता होती, काहीच लोकांना नागरिक म्हणून मान्यता होती. पुढे काही देश वगळता संपूर्ण जगात लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आज निवडणूक घेतल्या जाते. आणि आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काही दोष आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना प्रत्येक घटकाच्या कलमावर चर्चा करून, वादविवाद करून प्रत्येक कलम हे पारित करण्यात आले. परंतु मात्र मतदान या कलमावर कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा वादविवाद न होता ते पारित करण्यात आले. म्हणजे वंश, जात, भेद या कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार देण्यात आला. जगातील सर्वात एकमेव देश म्हणून आपल्या भारताची आज ओळख आहे की आपल्या देशाला कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न
याचे कारण म्हणजे संविधान, ज्यांनी मतदानाचे महत्त्व ओळखले. म्हणून तर म्हणतात ना रामायण से ना कुरान से, ना रामायण से ना कुरान से, ना गीता से और ना ही महाभारत से, पूरा देश चलता है तो हमारे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संविधान से. पूरा देश चलता है तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के संविधान से. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर एक मतदाता जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये आपले मत टाकतो तेव्हा ते मत त्या उमेदवाराला गेले आहे की नाही याची जर आपल्याला जाणीव होत नसेल तर आपल्याला त्या ईव्हीएम मशीनच्या उपयोगावर बोलायलाच पाहिजे. कारण लोकशाही जनतेच्या लोकशाही व मतदानाची प्रक्रिया ही जनतेच्या विश्वासावर टिकते. लोकशाही व जनतेची मतदानाची प्रक्रिया ही जनतेच्या विश्वासावर टिकते. म्हणून मला तरी असे ठामपणे वाटते की आपण बॅलेट पेपरचा वापर केला पाहिजे. आणि जगातील असे किती विकसित देश आहेत ज्यांनी आपल्या महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये व राष्ट्रीय निवडणुकांमध्ये लोकशाहीचा बॅलेट पेपरचाच वापर केला आहे. मग काही लोक म्हणतील की त्यांनी तसं केलं म्हणून आपणही तसंच करायचं का? अहो, तर ते देश तांत्रिक वैज्ञानिक पद्धतीने समृद्ध झाले आहे आणि त्या मशीनचा उपयोग त्या देशामध्ये झालेला आहे. तरी देखील ते बॅलेट पेपरचाच वापर करतात. तरी देखील ते बॅलेट पेपरचाच वापर करतात. यामध्ये काही ना काही कारण असेलच. यामध्ये काही ना काही कारण असेलच. मग 2017 मध्ये आपल्या सुप्रीम मध्ये आपल्या उच्च न्यायालयामध्ये असं सांगण्यात आले की ईव्हीएम मशीन ही मतदान करण्यासाठी विश्वसनीय नाही. ईव्हीएम मशीन ही मतदान करण्यासाठी विश्वसनीय नाही. फरक इतका की त्या बॅलेट पेपर वापरण्याच्या ऐवजी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आणि ईव्हीएम मशीन ही त्यापेक्षाही ईव्हीएम मशीन ही विश्वसनीय नाही असे सांगण्यात आले. आणि ईव्हीएम मशीन वापरण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे टेम्पररी मतदान सुरू असताना जर मशीन बिघडली तर ती मशीन दुरुस्त करण्यासाठी टेक्निकल टीम बोलावली जाते. आणि ती मशीन दुरुस्त केली जाते. मग याचा अर्थ ती बिघडू शकत नाही. हे मात्र खरे आहे की आपल्या वैज्ञानिकाची संबंध आज इतकी आहे की पृथ्वीवरून अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या यानाची दिशा माणूस पृथ्वीवर जाऊन ठरवतो. पृथ्वीवरून अवकाशात जाणाऱ्या यानाची दिशा माणूस पृथ्वीवर जाऊन ठरवतो. मग ईव्हीएम मशीन बिघडू शकणार नाही हे कशावर सांगण्यात येणार? मग आपल्याला असेच मान्य करावेच लागेल की ईव्हीएम मशीन मध्ये सुद्धा दोष निघू शकणार. आणि अशी कोणती टेक्निकल पॉवर आहे जी अनलिमिटेड लेवलपर्यंत पोहोचली आहे? अशी कोणती टेक्निकल पॉवर आहे जी अनलिमिटेड लेवलपर्यंत पोहोचलेली आहे? म्हणून मला असे वाटते की आपण बॅलेट पेपरचाच वापर केला पाहिजे. आणि बॅलेट पेपर सिस्टीम मध्ये अशी व्यवस्था असते की मतदान झाल्यावर मतमोजणी झाल्यावर जर एखाद्याच्या मनात शंका येत असेल तर मतमोजणी ही पुन्हा केली जाते. प्रत्येक मत हे पुन्हा मोजले जाते. आणि ईव्हीएम मध्ये मात्र हे होत नाही. कारण ईव्हीएम मध्ये टाकलेला मत हे वेगळे अशी त्या मताला ओळख नसते. म्हणून आणि मतदान ही पूर्ण करण्याची रिकाउंटिंगची व्यवस्था ही ईव्हीएम मध्ये शक्यच नाही. म्हणून हा त्यातमधला सविस्तर पॉइंट आहे की आपण बॅलेट पेपरचाच वापर करायला पाहिजे. काही लोक आणि त्यामध्ये एक असा मुद्दा मांडला जातो की ईव्हीएम मशीन जर वापरली तर कालावधी कमी लागतो, वेळ हा वाचतो. 2 दिवसाचा वेळ वाचण्यासाठी एका वर्षाचे 365 दिवस असं 5 वर्षाचे कितीतरी दिवस आपण आपलं भविष्य लोकांच्या हातात सुपूर्द करत असतो. आपलं भविष्य आपण लोकांना सुपूर्द करत आहोत यावरून विचार करा. आपलं भविष्य आपण लोकांना सुपूर्द करण्याचा आजही त्या पाकिस्तान सारख्या देशामध्ये ईव्हीएम मशीनचाच वापर करतात. वेळ वाचतो, मतमोजणी लवकर होते, कालावधी कमी लागतात. वेळ वाचतो म्हणून मशीनचा उपयोग करणे हे मात्र अयोग्य आहे. आणि आपल्या भारताच्या जवळपास सर्वच पक्षांनी ईव्हीएम मशीनचा विरोध केला आहे. ईव्हीएम मशीनचा विरोध केला आहे आणि त्यामध्ये बीजेपी, काँग्रेस, जेडीपी यांसारख्या पक्षांचा समावेश होतो. त्यामध्ये बीजेपी एमपी स्वामी यांनी तर खटला जाहीर केला होता उच्च न्यायालयामध्ये आणि हा खटला ते जिंकले सुद्धा. ते खटला जिंकून त्यामध्ये असे निष्पन्न आले की ही मशीन फुल प्रूफ सिस्टीम नाही. ही मशीन फुल प्रूफ सिस्टीम नाही. तरी देखील तेच स्वामी आज त्याच मशीनचे समर्थन करतात. आपली बाजू बदलत राहणं हे तर पक्षाचं कामच असतं. पण भारताचा नागरिक म्हणून आपल्या हिताचं आणि आपल्या देशाच्या हितासाठी काय योग्य आहे हे मात्र ठरवणं आपल्यावर असतं. आणि एक पॉइंट म्हणजे त्याबद्दल जास्त बोलल्या जात नाही की जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, देशातील एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मी
लोकशाही ही कशी काम करते. लोकशाही मला विश्वास आहे की मी ज्या उमेदवाराला मत दिलं आहे ते मत त्याच उमेदवारापर्यंत गेले आहे. तेव्हा कुठे जनतेमध्ये लोकशाही टिकून राहते. तेव्हा कुठे जनतेमध्ये लोकशाही टिकून राहते. नाहीतर अशा अविश्वासाच्या परिस्थितीत जर लोकशाही काम करत असेल तर ती आपल्या भारत देशासारख्या देशासाठी ती आदर्श स्थिती नाही. मग इंग्लंड, जपान, फ्रान्स यांसारख्या देशातील लोकतंत्र तर भारतापेक्षा कितीतरी जुने आहे. भारतापेक्षा कितीतरी जुने आहे. तरी देखील ते कागदावर मतदान करतात. तरी देखील ते कागदावर मतदान करतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्याजवळ पैसा नाही किंवा त्यांच्याजवळ वैज्ञानिक पावर नाही. उलट आपल्यापेक्षा जास्तच आहे. पण तरी देखील ते आपले विचारपूर्वक निर्णय करून बॅलेट पेपरचा वापर करतात. मग मला बी असं ठामपणे वाटते की आपणही बॅलेट पेपरचाच वापर करायला पाहिजे. आणि जे लोक जे देश ईव्हीएमचा वापर करतात त्यामध्ये फक्त 4 देशांचा समावेश आहे. त्यामध्ये भूतानसारख्या देशांचा समावेश होतो. मग लोकशाही अशा प्रक्रिये काम करते. लोकशाही अशा प्रक्रिये काम करते. याबद्दल जर जनतेचा विश्वासच नसेल तर ती लोकशाही नव्हे तर ती कुचकामी आहे. ती लोकशाही नव्हे तर ती कुचकामी आहे. काही लोक म्हणतील की ईव्हीएम मशीन ही ने-आण करण्यासाठी सोयीची आहे. ज्या मशीनवर ज्या वस्तूवर लोकांचा विश्वासच नसेल ती कितीही सोयीची असली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. किंवा काही लोक म्हणतील की ती त्या आधुनिकतेचा स्वीकार आहे. तर आपल्यापेक्षा देश आधुनिक आहे तरी पण ते बॅलेट पेपरचाच वापर करतात. त्यांना यामध्ये मला एकच सांगायचं आहे की लोकशाही ही लहान मुला-मुलींचा खेळ नाही. लोकशाही हे लहान मुला-मुलींचा खेळ नव्हे. तर आपण मतदान करत असताना समोरच्या 5 वर्षासाठी आपण आपलं भविष्य दुसऱ्याच्या हातात सुपूर्द करत आहोत. आपण आपलं भविष्य 5 वर्षासाठी दुसऱ्याच्या हातात सुपूर्द करता. मग मला असे ठाम विश्वास पाहिजे की मी ज्याला मत दिलं, ज्या उमेदवाराला निवडून आणलं तर माझं मत हे दोषविरहित आहे. माझं भविष्य हे सुरक्षित आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून आपलं उमेदवार निवडलं पाहिजे. शेवटी एवढेच म्हणेल, नालायक नहीं जनसहायक चुनो. नालायक नहीं जनसहायक चुनो. जो हो जनसेवक ऐसा विधायक चुनो. जो रख सके विकास की बात हर मंच पर. जो रख सके विकास की बात हर मंच पर. प्रतिनिधि कोई ऐसा लायक चुनो. एवढे बोलून माझ्या शब्दात पूर्ण. यानंतरचे स्पर्धक आहे कृष्णा खडसे, ईव्हीएम. सर्वप्रथम आयोजन समितीला खूप खूप आभार मानतो. संधी मिळाली मला ईव्हीएम की बॅलेट पेपर यावर माझं मत मांडण्याची. ॲक्च्युली ही एक वादविवाद स्पर्धा आहे. पण मी थोडंसं स्पर्धेपलीकडे जाऊन त्याचा विचार करून राहिलो. जीत किंवा हा जे महत्त्वाचा नाही आहे. तर आजचं जे कार्यक्रम आहे त्याच्यातून जे आपण मुद्दे एकमेकासमोर आपण सादर करतोय त्याच्या अगोदर माझ्या अनेक भगिनींनी भावांनी त्यांचे मुद्दे मांडले. आणि हे गोष्ट आपल्याला सिद्ध करायची नाही आहे हे चांगलं आहे की हे वाईट आहे. लोकांना एक वैचारिक खाद्य द्यायचं आहे. तुम्ही डिसाईड करा आणि तुमची पण मतं मांडा. आता मी एक मेकॅनिकल इंजिनियर सध्या अटल इनोव्हेशन मिशनमध्ये काम करतो. एक इनोव्हेशन किंवा क्रिएटिव्हिटी किंवा टेक्नॉलॉजी काय असते याचा एक अभ्यास आहे. मित्रांनो, माझं नाव कृष्णा खडसे आणि माझा मुद्दा आहे, मी ह्या बाजून आहे की ईव्हीएम कसली करतो ना की बॅलेट पेपर. आज 21वं शतक आहे. नुसते 21वं शतक नाही तर आज 2022 सुरू आहे. म्हणजे पहिला क्वार्टर कंप्लीट होण्याची जवळपास होण्याची शक्यता. ठीक आहे. आपण 2022मध्ये आलो आणि ईव्हीएम कधीपासून वापरायला लागलो तर 1989 रोजी भारताच्या इलेक्ट्रिकल जे आपले चुनाव आयोग आहे म्हणजे निवडणूक आयोग त्यांनी सादर केले की तुम्ही ईव्हीएम वापरू शकता. पण आपण डायरेक्ट ॲक्सेप्ट नाही केलं. याच्यावर पहिले चर्चा झाली, व्हेरिफिकेशन झालं, ॲनालिसिस झालं. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 5-7 वर्ष याच्यावर चांगलं डिस्कशन झालं देशभरात. आणि सर्वात पहिले याचा वापर झाला 1998. एक सॅम्पल बेसिस
काही पर्टिक्युलर राज्य डिसाईड केलं इथे आपण EVM वापर करूया. 2001 मध्ये पण तेच झालं आणि खऱ्या अर्थाने EVMचा वापर हा 2004 रोजी केला आपण. आता एक टेक्निकल पर्सन म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की EVM मध्ये नेमकं काय काय असतं. सोप्या भाषेत सांगतो. एक कंट्रोल युनिट असतं. कंट्रोल युनिट म्हणजे डिस्प्ले युनिट, बॅलेट युनिट त्याच्यात आणि तिसरा बॅटरी युनिट असतं. एका ताईने मला सांगता सांगितले आणि एका भावाने पण म्हटलं की चिप वापरलं जातं. EVM मध्ये कोणती चिप वापरली जाते. एक असा टाईपचं एक मेकॅनिझम तयार केलं जाते जे जास्तीत जास्त फिजिकल म्हणजे वायर किंवा वायरलेस याच्यासाठी नेटवर्किंगचा वापर लागतो. पण ते अवेलेबलच नाही. समजा हा कूलर हॅक करतो म्हटलं तर होऊ शकते का. चला बा आपल्या मोबाईल हॅक करा. त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिकल कंट्रोल युनिट लावावं लागतं. आजच्या काळानुसार स्मार्ट डिव्हायसेस आलेले आहेत पण त्याच्यासाठी छोट्या छोट्या मायक्रो कंट्रोलर सुद्धा आलेले आहेत. जोपर्यंत आपण ते त्याच्यात इन्व्हॉल्व ॲड करत नाही आणि इन्व्हॉल्व बसवत नाही तोपर्यंत आपण ते त्याच्यामध्ये बिघाड नाही करू शकत. सर्वात महत्त्वाची गोष्ट 2010ला इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन EVM अँड टेम्परिंग हे भारत सरकारने आयोजित केली होती. याचे अध्यक्षस्थान डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी भूषवले होते. सर्व ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना एक असं आढळलं आणि काही हॅकॅथॉन झाले. हॅकॅथॉन म्हणजे एक प्रॉब्लेम दिला जातो आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन काढा किंवा ॲनालिसिस करा. हा प्रॉब्लेम कसा डिटरमाइन करून याचं ॲन्सर काढलं जाईल. तर असं आढळलं की जे सुब्रमण्यम स्वामी यांनी तोच रिपोर्ट जो रिपोर्ट त्याचा ॲनालिसिस झाला तो सुप्रीम कोर्टामध्ये पेश केला. सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला तेव्हाचे रंजन गोगोई आणि सतशिवम हे सरन्यायाधीश नव्हते पण त्या खंडपीठात होते. म्हणजे आणि त्यांनी असा निकाल दिला की शंका करण्यासारखं आहे EVM वर पण अजून प्रूव्ह करू शकलेलं नाही. मग त्याच्या पुढची स्टेप अशी घेण्यात आली की IIT बॉम्बे इथून एक टेक्निकल मंडळ तिथं बोलवण्यात आलं. काय कशा पद्धतीने हॅक करता येईल आपण कशा पद्धतीने हॅक करता येईल याच्यावर चांगलं डिस्कशन झालं होतं. असं आढळलं की EVMला हॅक करता येत नाही. छोटे मोठे प्रॉब्लेम झाले. जसं एक सांगू शकतो अँटी टेम्परिंग मेकॅनिझम. एक मेकॅनिकल टर्म आहे. अँटी टेम्परिंग मेकॅनिझम मध्ये काय असते हे EVM मध्ये सध्याच्या EVM मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू शकतो की हे M3 व्हर्जन आहे. आज जे आपण EVM वापरतो त्याला अपडेट करता आज M3 व्हर्जनवर आलेलं आहे. M3 व्हर्जनमध्ये काय असते 100 मायक्रोसेकंड व्हॅरिएशन जरी असेल तरी तुम्हाला तुमचं EVM सांगू शकतं की ह्याच्यात काही ना काही बिघाड झालेला आहे. पण बिघाड झाला आहे कसं बिघाड कसा होऊ शकतो. कोणी तुमचं कॉम्प्युटराईज पण करू शकतो ना. आणि असं सुद्धा तर महत्त्वाची गोष्ट अशी आढळली आहे का जोपर्यंत तुम्ही फिजिकल पोझिशन त्याच्यासोबत करणार नाही म्हणजे त्याच्या सॉफ्टवेअर नव्हे तर हार्डवेअर सोबत जोपर्यंत तुम्ही चेंजेस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट वेगळा भेटणार नाही. झालं असेल मित्रांनो काही केसेस झाल्या काळानुसार ट्रान्सपोर्टेशनमध्ये EVMवर सुद्धा कुठे प्रयत्न करण्यात आले. मशीन होय माणूस होय. माणूसच हजार चुका करतो तर मशीन पण एखादी चूक करू शकते. आज इथं सगळे फॅन लागून आहे. सगळ्या फॅनला आपण वाईट करू शकत नाही. तुम्ही इनपुट चुकीचे देसाल तर आउटपुट चुकीचा भेटेल. तसंच माझं तर एक सूचना असाही आहे की EVMला आणखी डेव्हलप केलं त्याच्यात 3 सध्या सिस्टीम वापरली जाते. अँटी टेम्परिंग मेकॅनिझम, दुसरं रेडिओ प्रोग्रामिंग. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जसं EVM खोललं जातं याच्यामध्ये बॅटरी वेगळी नाही राहत इनबिल्ड असतं. म्हणजे काय बॅटरी जर EVM सोबत कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला बी तर ते रिप्रोग्राम होऊ शकत नाही. ते सिस्टीम खराब म्हणजे खराब असं घोषित केलं जाऊ शकतं. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आता मी मुद्द्यावर आतापर्यंत पण मी टेक्निकल बाबी तुम्हाला समजून सांगितलं पण आता काही फिजिकल बाबी पाहू काही इकॉनॉमिकल बाबी पाहू काही नॅचरल बाबी पाहू. एक भाऊ मगाशी सांगून गेले की झाडाची कत्तल होते तर होऊ देवा पण एक
महत्त्वाची गोष्ट 2014च्या वेळेस समोर आली की एका इलेक्शनच्या वेळेस 10,000 टन झाडाची कत्तल केल्या जाते. निसर्गाला तर नुकसान आहेच, पण आपण एक मशीनला पण आपण ऍक्सेप्ट करून राहिलो नाही. जे मशीन तुम्हाला वापरण्यास सोपी आहे, इझी आहे, हँडल करण्यास इझी आहे, त्याच्यामध्ये कोणतेही वायरलेस सिस्टीम वापरलं जात नाही. मेकॅनिकल चेंजेस आहेत. मेकॅनिकल टेम्परिंग केली जेव्हा फिजिकल, तेव्हाच काहीतरी बिघाडू शकतो. ते एवढ्या मोठ्या टेक्नॉलॉजीचा, ते पण एवढा मोठा देश आपला, 136 कोटीचा देश आहे, साधा सुद्धा नाही आहे. आपलं जगातलं सर्वात मोठं पॉप्युलेशन कंट्री म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. सर्वात महत्त्वाची गोष्ट की इंडस्ट्री 4.0 रिव्होल्युशन येणार आहे, म्हणजे 4थी औद्योगिक क्रांती. पहिली औद्योगिक क्रांती पहिल्या महायुद्धाच्या वेळेस, दुसरी औद्योगिक क्रांती 76च्या वेळेस, 1976ला. त्याच्यामुळे चायना समोर गेला, मास प्रोडक्शन. तिसरी आता इलेक्ट्रॉनिकल डिव्हाइसेस, आणि 4थी औद्योगिक क्रांती इंडस्ट्री 4.0 नावाने ओळखलं जाणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 5G येणार आहे. जर जग एवढा समोर चाललाय तर आपण मागे जाण्याची गरज नाही. आपण आहे त्याच्या सुधारणा करू शकतो. त्याला आणखी विश्वसनीय कसं बनवता येईल याच्या मागे लागू शकतो. आणि एका ताईचं आता बघतो मी, त्यांनी मला सांगितलं, आपल्याला सांगितलं की जगाचे फक्त 3-4 अविकसित देश ईव्हीएम वापरते. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, ईव्हीएम ऑस्ट्रेलिया, जर्मनी, एस्टोनिया, इटली, फिलिपाईन्स हे सर्वात प्रगत समजले जाते देश. जपान आणि अमेरिका इथलं इलेक्ट्रोलर पद्धत वेगळी आहे. पण भारतात एवढी मोठी पॉप्युलेशन आहे, प्रत्येक लोकांना मतदानात भाग घेण्याचा अधिकार मिळतो. त्याच्यामुळे बॅलेट पेपर वाढतच जायला लागला. आणि ते त्याच्यामध्ये चेंजेस पण त्याला छेडछाड करण्याचा खूप आजपर्यंत प्रयत्न झाला आहे. हे ईव्हीएम का समोर आलं तर 40 वर्षाचा अनुभव आहे. 40 वर्षामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, जिथं बाहुबलीचं राज्य चालते, कितीतरी बूथ कॅप्चर केलेले आहे. हे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. आपलेच बूथ कॅप्चर करून मतदारांना मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला आहे, नकली बॅलेट पेपर आणि फ्रॉड करून सुद्धा. म्हणजे काय, एका विशिष्ट पार्टीचे विश्वासातले लोक तिथे येऊन बॅलेट पेपरमध्ये चेंजेस करणं, हे काही योग्य वाटत नाही. त्याच्यामध्ये मला तर असं आता शेवटचं सुचवावं असं वाटतं की आहे त्या सिस्टीममध्ये आणखी बेस्ट व्हर्जन आणून अधिक विश्वसनीय कशी टेक्नॉलॉजी करता येईल हे बघणं खूप आवश्यक आहे. आजही आपण पोस्टावर डबल जाऊ शकत नाही. पुन्हा पत्रव्यवहार 3 दिवस 4 दिवस टाईम व्यर्थ होणं हे सर्वात मोठं नुकसानीचं ठरू शकते आपल्या देशात. कारण का आपला देश हे 3री अर्थव्यवस्था आहे जगातली आणि सर्वात 1 नंबरवर फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. पुन्हा बॅलेट पेपर हे काही व्यवहार्य नाही. तर काही चेंजेस करून काळानुसार आहे त्या सिस्टीमला डेव्हलप करून अधिक पारदर्शक कसं करता येईल त्याच्यासाठी मला असं वाटते ईव्हीएम बेटर आहे. आणि त्याच्यातले जे मेकॅनिझम वापरण्यात आले आहे, जसे अँटी टेम्परिंग मेकॅनिझम, जसं त्याच्यामध्ये टाईम लॉकची सिस्टीम आहे, म्हणजे इफ इन द केस जेव्हा आपल्याला ते मशीन ऑन करायचं आहे तेव्हाच टाईम लॉग इन होईल. आणि एक व्हीव्हीपॅटची सुद्धा सिस्टीम दिलेली आहे. म्हणजे काय, तुम्हाला वोटर व्हेरिफिकेशन हे करता येऊ शकते. म्हणजे मी मत याला दिलं का नाही दिलं याचं प्रमाण वाढायला पाहिजे. आपण याच्यावर एम्फासिस करायला पाहिजे. आपण याच्यावर चुनाव आयोगाला, सर्वोच्च न्यायालयाला दबाव आणला पाहिजे की व्हीव्हीपॅट असणाऱ्या ईव्हीएमची संख्या वाढवा. ही मशीन मला असं वाटते याच्यामध्ये सुधारणा करून देशाच्या प्रगतीला, देशाच्या वेळेला, बिकॉज टाईम फक्त मनी नाही आहे, पैशापेक्षा जास्त महत्त्वाचा टाईम. त्याच्यासाठी आज बुलेट ट्रेन घेऊन राहिले. तसंच मशीन सुद्धा जास्त इफिशियंट आणि जास्त प्रोडक्टिव्ह आपल्या देशाला ठरू शकते आणि आपल्या देशाचं भविष्य आपण अजून अधिक सुरक्षित करू शकतो. धन्यवाद. यानंतर शेवटचे स्पर्धक आहेत योगेश्री विठ्ठल तोरासे आणि ती बॅलेट या यांनी बोलणार आहे. शेवटचे स्पर्धक आहे योगेश्री विठ्ठल तोरासे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. भारतामध्ये
सर्व धर्म मताचे लोक राहतात. विविध भाषा वेशभूषा करणारे लोक भारतात राहतात. भारतामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली आहे. संसदेमध्ये भारतीय जनता मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून देतात आणि हे लोकप्रतिनिधी जनतेच्या भल्यासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असतात. असे लोकप्रतिनिधी निवडून देताना आपल्याला योग्य मतदान पद्धती वापरावी लागेल. त्यामुळे मला वाटते की ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरला कारण बॅलेट पेपर हा विश्वासार्हतेचा एक साधन आहे. कारण बॅलेट पेपरवर जेव्हा मतदान करतो त्यावेळी उमेदवाराच्या नावासमोर आणि चिन्हासमोर एक फुलीचा शिक्का मारून तो मतदान करत असतो आणि त्यामुळे त्याने कोणाला मतदान दिले याची निश्चिती पडते. त्यामुळे बॅलेट पेपर हा अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. आणि अतिशय विकसित देशांनी सुद्धा बॅलेट पेपरला नाकारलेला आहे आणि त्याऐवजी बॅलेट पेपरला स्वीकारला आहे आणि ईव्हीएम मशीन बंद केलेली आहे. त्यामुळे ईव्हीएम अतिशय विकसित देश सुद्धा ईव्हीएम मशीन वापरतात. त्यामुळे आपण ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरचा वापर करायला हवा आणि आपली लोकशाही अबाधित ठेवायला हवी असं मला वाटतं. जय भारत जय श्रीराम. मॅडम सुरुवातीचे 2 जे आहेत त्यांना 2-2 मिनिट द्या खंडन करण्यासाठी. हां, सुरुवातीचे पार्थ चिडे आहे आणि वैष्णवी अतकरे आहे. त्यांना खंडन करण्यासाठी 2-2 मिनिट अवधी. पार्थ चिडे, तुला 2 मिनिटे आहे. तुला पुन्हा तुझं मत प्रदर्शित करायचं दिलेल्या विषयावर. पार्थ चिडे. ईव्हीएमचं खंडन करा. मस्त आहे. त्याला खूप आवड आहे. 2 तासाचे तू आवाज करू दे. शेवटची 2 मिनिटं दिल्याबद्दल आभार. परत एकदा तोच विषय, बॅलेट पेपर हे ईव्हीएम मशीनपेक्षा केव्हाही होते. माझ्या इथे बरेच प्रतिस्पर्धी इथे येऊन म्हणाले हॅकिंग आणि टॅम्परिंग करता येत नाही. एक ताई म्हणे हॅकिंगसाठी नेटवर्किंग लागते, पण ताई टॅम्परिंग म्हणजे आतल्या आत घोटाळा आणि टॅम्परिंग म्हणजेच काय, हॅकिंग आणि टॅम्परिंग पैकी हॅकिंग जरी होत नसेल तरी टॅम्परिंग हे होणे शक्य आहे. त्याच्यामुळे लोकशाहीला डाग लागू नये, इथे हुकुमशाही येऊ नये, त्याच्यासाठी बॅलेट पेपरच आले पाहिजे. आणि जेव्हा मोठमोठाले फार्म हाऊस प्रोजेक्ट बनतात, रिसॉर्ट बनतात, मेट्रो बनते, तेव्हा वृक्षांची तोड केली जाते. हेच नाही तर संसदेची एखादी बिल्डिंग त्यांना हवी तशी करता येत असेल तेव्हा सुद्धा नैसर्गिक साधनांना हानी पोहोचवली जाते. तेव्हा ते वाचवण्यासाठी ते त्यांची वाढ करण्यासाठी नैसर्गिक साधनांना बघत नाही. मग लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदान या पद्धतीला नैसर्गिक हानीचा विचार केला जातो. इथे ही मोठी शोकांतिका वाटते. मग अशा वेळी बॅलेट पेपरच डबल आला पाहिजे. आता कोणी म्हणेल की बीपीटीटी याच्यातून येणारी पर्ची हा आपण ज्याला मत दिलं त्यालाच हे मत गेलं याचा पुरावा आहे, पण असं नाही. हा आपला हक्क डिस्काउंट घेणारी सुद्धा पर्ची असू शकते. कारण आहे बॅलेट पेपर ही जरी कागदाची पर्ची असली, आपल्याच देहाचा अंश असलेला अंगठ्याचा ठसा त्या बॅलेट पेपरवर उमटलेला असतो आणि तोच मोठा पुरावा असतो. आपण ज्यांना मतदान केले त्यालाच ते मत गेले. आणि साधी मतदानाची हेराफेरी करणारी मशीन येऊ शकते, मग खोटे चिन्ह छापून येणारी मशीन येऊ शकत नाही का? हा साधा प्रश्न विचार करण्यालायक आहे. वक्त यही है अब जाग जाना है, वक्त यही है अब जाग जाना है. हमें बैलेट पेपर को ईवीएम को विरोध कर बैलेट पेपर को लाना है, ईवीएम को विरोध कर बैलेट पेपर को लाना है. त्यानंतर वैष्णवी अतकरे 2 मिनिटे आहे तुला.
कमिटीचा आराखडा सांगतो की ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपरला 6% आर्थिक खर्च कमी लागतो. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की आर्थिक दृष्ट्या सुद्धा बॅलेट पेपरच हे केव्हाही योग्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने पुन्हा एक मुद्दा मांडला. त्यामध्ये ती असं बोलली की अमेरिकेसारख्या देशाला ईव्हीएम वापरता येत नाही, जपान सारख्या देशाला ईव्हीएम वापरता येत नाही. पण मला असं म्हणायचं आहे की आपण आता 4G आता आपल्याकडे 5G आलेलं आहे, ते कितीतरी G पर्यंत पोहोचून गेलेले आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना वापरता येत नाही अशातला भाग नाही, पण त्यांना बॅलेट पेपर योग्य वाटतो आणि म्हणूनच ईव्हीएम पेक्षा केव्हाही बॅलेट पेपरच योग्य आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. जगातले फक्त 25 देश असे आहेत की जिथे ईव्हीएम वापरलं जातं. बाकी संपूर्ण देशामध्ये फक्त आणि फक्त बॅलेट पेपरद्वारेच मतदान केलं जातं. हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात येतं की बॅलेट पेपरच हे योग्य आहे. आभार. सर्व स्पर्धक संपलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिलाशिवाय विद्या भोगाची आहे. शील नसलेला माणूस विद्येचा उपयोग विधायक कामापेक्षा विध्वंसक कामासाठी जास्त करतो. आणि इथे ईव्हीएम असो की बॅलेट असो त्याला वापरणारा माणूसच आहे. आणि तो माणूस कसा आहे यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आता रिझल्ट म्हणजे लगेचच आहे. थोडा आपण वेळ देऊ परीक्षकांना. मनोगत मांडायचं तोपर्यंत कोणाला आपले मनोगत तुमचं मत सांगा ना. ईव्हीएम पाहिजे की काय पाहिजे? तुमचं मत सांगा ना. भारतीय लोकशाहीमध्ये सर्वांना समजले भारतीय लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. ईव्हीएम बॅलेट पेपर आपला सगळ्यांना आतापर्यंत सांगितलं फक्त 25 देशामध्ये ईव्हीएम वापरल्या जाते. बऱ्याच अशा मुद्दे आहेत. आता मला काही वादविवाद करायचा नाही. सगळ्या मुलांनी चांगल्या पद्धतीनं आपले विचार मांडले. आता मी ते मागे जे दोघं बसले आणि त्यांनी खडतर विचार करत होते त्याचं नाव माहिती नाही मला. खूप चांगला वाटलं मला. जाणून मी तिसऱ्यांदा आलो. म्हणजे पहिल्यांदा येऊन गेलो होतो वाजता, मग पुन्हा आलो एकदा. मला मुलांचं मुलं ऐकायचं होते. खरंच म्हणजे वादविवाद स्पर्धेत याच्यातूनच माणूस घडतो. त्यांनी त्या 2-3 मुलांचे भाषण केलं खूप चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडले. धन्यवाद द्यावे. शहारे सर आपले मनोगत व्यक्त करतील. थोडे आपल्याला मार्गदर्शन. शहारे सर. मित्रांनो, खूप आनंद वाटला या संतापर्व प्रतिष्ठानद्वारा आयोजित वादविवाद स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी कोणाला मिळेल हा विषय पण विषयाचं मूल्य जाणून घेऊन आपण आपल्या युक्तिवादाने कौशल्याने जे जे तुम्हाला वाटते त्याप्रमाणे तुम्ही आपलं मत प्रकट केले. खरंच यासाठी हे व्यासपीठ संत भगवानीचे मला उपलब्ध करून दिलेले आहे. आणि त्या निमित्ताने प्रत्येक वर्षी संतापर्वामध्ये आपण अशीच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा याप्रमाणे अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं चित्रकला स्पर्धा, त्यानंतर काव्य स्पर्धा आहे, गझल मैफिल, गझल मुशायरा, कवी संमेलन, एवढंच नव्हे ॲस्पायर अकॅडमी मार्फत एक चांगलं स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज करतात. अशा स्पर्धा आयोजित आम्ही का करतो? आपल्या बहुजन समाजातील मुला मुलींचा बुद्धिमत्ता हा वाढावा आणि आपलं शैक्षणिक अर्हता किंवा त्याला शैक्षणिक ज्ञान हे वृद्धिंगत व्हावं म्हणून आपण ह्या सर्व प्रकारच्या स्पर्धा सत्ता पर्व प्रतिष्ठान यवतमाळद्वारे आयोजित केलेल्या आहेत. मलाही आनंद होत आहे. मी स्वतः
सत्तापर्वाचा कार्याध्यक्ष यावेळेस आहो, मागच्या 2 वर्षी पण होतो आणि बहुजन समाजातील मुला मुलींना हे व्यासपीठ त्यांच्या स्पर्धेकरता कोणतेही स्पर्धेकरता उपलब्ध व्हावं म्हणून आमचा मनोमन प्रयत्न चालू असते आणि मला असं वाटते की त्यामुळे आम्हाला यश नक्कीच प्राप्त झालं. काही अंशी मुलामुलींचा सहभाग हा कमी प्रमाणात झाला, पण एक तर नक्कीच असं वाटलं की हा विषय पुढे जाऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात हा भाव सुद्धा कमी करू शकेल एवढी मुलांना दिसते पुढे येऊ शकतात. कारण वादविवाद स्पर्धा घेताना मी एक स्वराज्य विवाह मंडळाचा अध्यक्ष होतो, त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये जवळपास 8 ते 9 वर्ष सलग आम्ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे मला हा प्रदीर्घ अनुभव आहे आणि यामध्ये मुलांचे हाव भाव, त्यांचं शब्दभेद, अचूक शब्दभेद हे सुद्धा जाणून घेण्यात कारण आणि आपल्या मांडीत येणारे शब्द आणि त्या शब्दाला असणारा जोड हा याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी परीक्षक लाभलेले आहे, ते आपलं परीक्षण त्यांनी केलेलं आहे आणि सध्या त्यांना काही वेळ आपण देत आहे आणि नंतरच ते त्याच्या परीक्षण पद्धतीचा निर्णय घेतील आणि नंतरच पहिला, दुसरा, तिसरा हे दिवस पण मला असं सांगावंसं वाटते की ही सर्व मंडळी सहभाग घेणारी आहे त्याने प्रत्येकाने प्रत्येक आपल्या ज्या तालुक्यातून किंवा जिल्ह्यातून आले असतील त्यांनी आपापल्या मित्रांना सांगावं की सत्ताप्रमुखामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित होतात, त्यामुळे आमचे सहभाग घेण्यास आपणही इच्छुक असाल तर सहभागी होऊ शकता असा संदेश मात्र तुम्हा मुला मुलींना द्यायचा आहे. आता अधिक काय बोलावे, परंतु तुम्हाला वादविवाद स्पर्धा याचं महत्त्व मी थोडंसं सांगतो. मित्रांनो, शिक्षण आपण लहानपणापासून मॅट्रिक, 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत गेलो. पण एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यामध्ये मुलांना किंवा मुलींना आपला व्यवसाय मार्ग शोधायचा असतो. तो कोणी नामांकित डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी किंवा इतर बँकिंग ऑफिसर किंवा इतर कर्मचारी किंवा इतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असणारे सर्व लोक शिक्षक. पण माणूस कसा घडतो माहिती आहे का? ज्या व्यक्तींना म्हणजे मुला मुलींना मनातून आणि असं वाटते त्यांच्या अगदी मूळ मेंदूतून जो प्रभाव वाढत असतो की आता बा या विषयावर आपण चर्चा केली पाहिजे, तर तो वाटते मुलांना नाही बा या विषयावर आपल्याला थोडंसं आपण बोललोच पाहिजे, काहीतरी हा विषय सुचणारा आहे, पोचणारा पण आहे आणि हा टीकात्मकही आहे आणि तेवढाच हा या लोकशाहीच्या प्रवाहात आहे असं जर आपल्याला वाटलं तर तो विषय आहे ना खूप मनापासून जाऊन घेतो. आणि असे बऱ्याच स्पर्धा आम्ही विदर्भस्तरीय, राज्यस्तरीय घेतलेल्या आहेत. म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी झालेले आहेत, त्यांना मी त्यांच्या शुभेच्छासह त्यांना अभिनंदन करतो, त्यांचा आभारही व्यक्त करतो आणि काही वेळेतच परीक्षक आपल्याला आपला त्यानंतर आपण वाट पाहूया. सर्वांना सप्रेम जय हिंदी, जय भीम, देश. सर्व तुम्हा स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येकच स्पर्धक अतिशय चांगला बोललेला आहे, अभ्यासपूर्ण बोललेला आहे.
आणि आम्हाला तर असं वाटत होतं तिघांना की सर्वांनाच पारितोषिक देऊन द्या, पण परीक्षेचे कसे काही नियम असतात, या कुठल्याही स्पर्धेचे नियम असतात, त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. पण तरी सुद्धा आम्ही आता वेळेवर अगदी आयोजकांशी बोलून 2 प्रोत्साहनपर इथले इथे त्यांना ठेवायला सांगितले. तर 3 पारितोषिकं ठरल्याप्रमाणे ते आता जाहीर करणार आहे. त्यामध्ये 2 पारितोषिकं प्रोत्साहनपर आता या ठिकाणी नव्यानं जाहीर करतील ते दिलेले आहे. तर कोणाला पारितोषिक मिळालं नाही, पहिला नंबर नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा नाही आला म्हणून काही काळजी करायची नाही. तुम्ही प्रत्येकजण चांगले बोलल्या, हा स्पर्धेचा भाग आहे. आपल्या या स्पर्धेचं उद्दिष्ट आहे का तुम्ही चांगले वक्ते झाले पाहिजे, हे एक आपलं उद्दिष्ट आहे. आणि ते शेवटी एक गझलकार म्हणतात, मी थांबलो जरासा थकलो अजून नाही, मी थांबलो जरासा थकलो अजून नाही, मी जिंकलो नसे पण थकलो अजून नाही, मी जिंकलो तर अशा पद्धतीनं तुम्ही हारले असं ठरायचं नाही. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीकरिता आमच्या तिन्ही परीक्षकाच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रोत्साहनपर बक्षीस आजचे उद्घाटक सहारे सर आणि सर देखील 500 रुपये असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तेव्हा त्यांनी डेमोक्रॅटिक सोशल असोसिएशनच्या उपस्थित होऊन त्यांचे धन्यवाद. यानंतर आनंद देवळे. सर्व परिवर्तनवादी महामानवांच्या बंधूंना येथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या साक्षीने विनम्र अभिवादन करतो. समता पर्व प्रतिष्ठान 2022 तर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्यांचं इथे अभिनंदन करतो. विजेते कोणी असो, स्पर्धेमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. मैदानात उतरल्यानंतरच लढाई जिंकू की हरू हे त्याच्यानंतर सुनिश्चित होत असते. तर गुणांकन या प्रकारे आम्ही केलेलं आहे. विषयाची सुरुवात कशी केली स्पर्धकांनी, भाषाशैली कशी आहे, विषयाचे ज्ञान त्याला कितपत आहे, त्याच्यानंतर एखाद्या स्पर्धकाने ईव्हीएमच्या बाजूने मत मांडले तर दुसऱ्या स्पर्धकाने ते मत फोडून बॅलेटच्या बाजूने कसे मत मांडले याच्यावर मार्किंग होती. आणि त्याच्यानंतर पब्लिकमधला जो प्रतिसाद आहे आणि एकूण त्याचा प्रभाव त्या विषयावरील किती आहे या दृष्टीने आम्ही गुणांकन केलेलं आहे. आतापर्यंत सगळेजण ज्या गोष्टीची वाट पाहत होते, रिझल्ट तो म्हणजे निकाल तो आलेला आहे आणि सगळ्यांची आतुरता वाढलेली आहे. मला वाटतं सगळे म्हणजे कोणाचा पहिला नंबर येईल, कोणाचा दुसरा, तिसरा. पण मला सुरुवातीला हे सांगावं वाटते की नंबर येऊ की नाही येऊ, तुम्ही इथे येऊन बोललात ही सगळ्यात मोठी म्हणजे स्वाभिमानाची तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नंबर आला आहे, कुणाचा नंबर नाही आला. ठीक आहे. तर आता आपण सर्वप्रथम प्रोत्साहनपर कोणाला मिळालेलं आहे त्याचे नाव जाहीर करू. तर प्रोत्साहनपर जे बक्षीस आहे ते मिळालं आहे वैशाली चव्हाण आणि पार्थ चिडे या दोघांना. वैशाली चव्हाण आणि पार्थ चिडे आहेत का दोघं? सर्वांनी पार्थ चिडे. पार्थ चिडेला शहारे सरांकडून मिळत आहे प्रोत्साहनपर पारितोषिक आणि वैशाली चव्हाण हिला नगराळे सरांकडून पारितोषिक मिळत आहे. तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आणि एकदम जोरदार टाळ्या. त्यानंतर आहे आता तृतीय क्रमांक आणि हा तृतीय क्रमांक मिळत आहे वैष्णवी अतकरे हिला. आहे वैष्णवी अतकरे. अभिनंदन.
2000 आहे आणि हे जे आहे पारितोषिक तो शिकतीला स्मृती किशनराव भगत यांची स्मृती प्रित्यर्थ भोजराजजी भगत सर यांच्याकडून मिळत आहे. भोजराजजी भगत सर. त्यानंतर द्वितीय क्रमांक विशाल नंदानवरे यांना मिळत आहे रुपये 3000 इंजिनियर देवानंद देऊळकर कन्सल्टिंग इंजिनियर यांच्यातर्फे. प्रथम क्रमांक चल तर मित्रांनो, आपण ज्या प्रवासामध्ये आलेलो आहे वादविवाद स्पर्धेमध्ये, आता आपल्याला कुठलाही वादविवाद ठेवायचा नाही आहे. आणि आता कॅन यू गेस हु इज द फर्स्ट? एनीबडी? येस, पहिला क्रमांक जातो कुमारी वैष्णवी हागोणे यांना. या ठिकाणी सर्व प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि प्रोत्साहन जे बक्षिसे आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो आम्ही, त्यांचं अभिनंदन करतो. आणि याचसोबत या वादविवाद स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि आभारही व्यक्त करतो. समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळ. धन्यवाद. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि 13 तारखेला याचं बक्षीस वितरण आहे, हे जाहीररित्या तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे मुख्यमंत्री आपण पाहतो आहे नुकतीच मस्त वादविवाद स्पर्धा या ठिकाणी रंगलेली होती आणि खूप छान स्पर्धक या ठिकाणी बोललेले आहेत. आपण सर्व हे बघू शकणार या आपल्या YouTube चॅनलवर.